नमस्कार. लठ्ठ एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सांगली. मी पौनेंजय पाटील आज तुम्हाला इयत्ता 12वी मधील सहकार्य विषयातील प्रकरण नंबर 4 महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1907 चा आपण अभ्यास करत आहोत. या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सहकारी संस्थेतील सभासदांच्या सभांचे प्रकार हे बघितलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थापन समितीच्या सभा किंवा संचालक मंडळाच्या सभा हे पाहणार आहोत. सभासदांच्या वतीने संस्थेचा कारभार पाहण्यासाठी व्यवस्थापन समितीची निवड ही केली जाते. सभासदांचे प्रतिनिधी म्हणून निवडून दिलेल्या समिती सदस्यांना संस्थेच्या दैनंदिन कारभाराबाबत व व्यवस्थापनात निर्णय घेण्याचे अधिकार हे दिलेले असतात. परंतु हे निर्णय घेण्यासाठी समिती सदस्यांना एकत्र येऊन चर्चा व विचार विनिमय करणे आवश्यक असते. त्यासाठी समिती सभासदांना आपल्या सभा घेणे हे आवश्यक ठरते. समितीच्या सर्व सभासदांना या सभेला हजर राहणे हे आवश्यक असते. आता आपण या ज्या काही व्यवस्थापन समितीच्या सभा असतात त्याचे प्रकार पाहूया. त्याच्यातील पहिला प्रकार आहे व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळाची पहिली सभा. सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर सभासदांच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत व्यवस्थापन समितीची 1 वर्षासाठी निवड ही केली जाते. व्यवस्थापन समितीची ही पहिली सभा होते. तिला संचालक मंडळाची किंवा व्यवस्थापन समितीची पहिली सभा असे म्हणतात. या समितीचा कालावधी हा 1 वर्षापेक्षा जास्त असत नाही. आता आपण या सभेचे कामकाज कोणत्या पद्धतीने चालतं ते पाहूया. पहिला आहे या सभेच्या अध्यक्षाची निवड करणे. दुसरा आहे संस्थेच्या नावाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खाते उघडणे व बँक खाते चालवण्याचे अधिकार देणे. विद्यार्थ्यांनो, सहकारी संस्थेच्या स्थापनेनंतर ती सहकारी संस्था प्रथम आपले खाते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत उघडत असते. तिसरा आहे अधिमंडळाची सर्वसाधारण सभा संपेपर्यंत कामकाज चालवण्यासाठी पदाधिकाऱ्यांची निवड करणे. म्हणजे अधिमंडळाची जी सर्वसाधारण सभा असते त्या सभेचं कामकाज जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या सभेचं कामकाज चालवण्यासाठी पदाधिकाऱ्यांची निवड ही केली जात असते. चौथा आहे सभासदांच्या पहिल्या अधिमंडळाच्या सभेनंतर झालेल्या खर्चास मंजुरी देणे. म्हणजे सभासदांची जी पहिली सभा होते त्या सभेनंतर त्या सभेमध्ये जो खर्च झालेला असतो त्या झालेल्या खर्चास मंजुरी देणे. पाचवा आहे सहकारी संस्थेची कर्ज मर्यादा निश्चित करणे. 6वं अंदाजपत्रकास मंजुरी देणे. म्हणजे त्या सहकारी संस्थेला पुढील वर्षासाठी जो काही खर्च येणार असतो किंवा ती सहकारी संस्था काही खर्च करणार असते त्या अंदाजपत्रकास मंजुरी दिली जात असते. 7वं आहे सहकारी संस्थेच्या कागदपत्रावर सह्या करण्याचे अधिकार देण्यावर निर्णय घेणे. विद्यार्थ्यांनो, ती सहकारी संस्था नवीन असते त्यामुळे ती सहकारी संस्था जे काही आर्थिक व्यवहार करणार असते किंवा त्या आर्थिक व्यवहाराच्या कागदपत्रांवर सह्या करण्याचे अधिकार देण्यावर या मीटिंगमध्ये निर्णय हा घेतला जातो. 8वं आहे सभेच्या कामकाजाची दिशा ठरवणे. ती सहकारी संस्था स्थापन होत असताना ती सहकारी संस्था आपली काही ध्येय व उद्दिष्टे हे निश्चित केलेली असते. त्यामुळे त्या ध्येय व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी किंवा त्याची दिशा ठरवण्यासाठी या मीटिंगमध्ये त्या विषयावर चर्चा ही केली जात असते. 9वं आहे निबंधकाने मंजूर केलेल्या उपविधीस मान्यता देणे. सहकारी संस्थेचे अंतर्गत कामकाज व्यवस्थित चालण्यासाठी जी काही उपविधी असते तर त्या उपविधीस या मीटिंगमध्ये मंजुरी दिली जात असते. आता आपण त्याचा या सभांचा पुढचा प्रकार पाहूया. दुसरा आहे व्यवस्थापन समितीची सभा. सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या पहिल्या सभेनंतर या सभा होतात. सहकारी संस्थेच्या पोटनियमातील तरतुदीनुसार किमान 3 महिन्यातून एकदा किंवा दर महिन्यास व्यवस्थापन समितीची सभा आयोजित केली पाहिजे. व्यवस्थापन समिती सदस्यांची कमाल संख्या 21 पेक्षा
अधिक असणार नाही अशी या अधिनियमात अट देखील दिलेली पाहायला मिळते. म्हणजे विद्यार्थ्यांनो, ही जी व्यवस्थापन समिती असते त्या व्यवस्थापन समितीतील सदस्यांची संख्या ही 21 पेक्षा जास्त असू नये. संचालक मंडळाच्या सभेची नोटीस 7 दिवसाच्या पूर्वसूचनेने पाठवणे आवश्यक असते. आता आपण या सभेचं कामकाज कोणत्या पद्धतीने चालतं ते पाहूया. पहिलं आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे. इतिवृत्त म्हणजे या अगोदर जी सभा झालेली असते त्या सभेतील लेखी कामकाजाची नोंद म्हणजे आपण त्याला इतिवृत्त असे म्हणतो. दुसरं आहे नवीन सभासदांचे प्रवेश अर्ज मंजूर करणे. तिसरं भाग हस्तांतर करणे. जर काही सभासदांनी भागाचे हस्तांतरणासाठी त्या सहकारी संस्थेकडे अर्ज केला असेल तर त्या अर्जांवर विचार सुद्धा या मीटिंगमध्ये केला जातो. चौथा आहे लाभांश दराची शिफारस करणे. सहकारी संस्था प्रत्येक वर्षी लाभांश देत असतात आणि सहकारी कायद्यानुसार 15% पेक्षा जास्त लाभांश देता येत नाही. त्यामुळे या लाभांश दरावर किंवा किती टक्क्याने लाभांश द्यावा या विषयावर या मीटिंगमध्ये चर्चाही केली जात असते. पुढचं आहे कर्ज मागणी अर्जावर निर्णय देणे. जर काही सभासदांनी कर्जाच्या मागणीसाठी अर्ज केले असतील तर त्या अर्जावर निर्णय देण्याचं काम या सभेमध्ये केलं जात असतं. पुढचं 6वं आहे कर्ज वसुली करणे व थकबाकीदारांवर कारवाई करणे. सहकारी संस्था काही सभासदांना कर्ज पुरवठा करत असते. याच्यातील काही सभासद त्या कर्जाची परतफेड करत नाही. तर अशा सभासदांवर कोणती कारवाई करावी या विषयावर या मीटिंगमध्ये चर्चाही केली जात असते. पुढचं 7वं आहे सेवक वर्गाची नेमणूक करणे, त्यांच्या कामाचे वाटप करणे किंवा त्या सेवकांची बढती किंवा बदली करणे. 8वं आहे सहकारी संस्थेकडे असलेल्या निधीची सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करणे. पुढचा 9वा विषय आहे हिशेब पत्रके, वार्षिक अहवाल, ताळेबंद पत्रक व त्यापुढील वर्षाचे अंदाजपत्रक तयार करून वार्षिक अधिमंडळाच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवणे. याचा अर्थ ती सहकारी संस्था जी आपली हिशेब पत्रके असते किंवा वार्षिक अहवाल जो तयार केलेला असतो किंवा त्या सहकारी संस्थेचं संपूर्ण वर्षाचं जे काही उत्पन्न व खर्च असतं तसेच पुढील वर्षाचं जे खर्चाचं अंदाजपत्रक असतं हे सर्व तयार करून वार्षिक अधिमंडळाच्या सभेपुढे ते मंजुरीसाठी ठेवत असतं. 10वं आहे आवश्यकतेनुसार उपसमित्या तयार करणे. उपसमित्या म्हणजे त्या सहकारी संस्थेचा विस्तार किंवा आकारमान जर मोठा असेल तर कामकाजानुसार ती सहकारी संस्था काही उपसमित्या हे तयार करत असतं. तर हा विषय सुद्धा या मीटिंगमध्ये घेतलेला असलेला आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचं 11वं आहे हिशेब तपासनीसाकडून हिशेब तपासणी करणे, हिशेब दोष दुरुस्ती अहवाल स्वीकारणे व कार्यवाही करणे. त्या सहकारी संस्थेचा जो लेखापरीक्षण करणारा जो अधिकारी असतो त्या अधिकाऱ्यानं त्या लेखापरीक्षणामध्ये काही दोष जर काढलेले असतील तर त्या दोष दुरुस्ती अहवाल ती सहकारी संस्था स्वीकारते व त्याप्रमाणे त्या दोषांची दुरुस्ती करून हे घेत असते. तिसरं आहे उपसमितीच्या सभा. सहकारी संस्थेचे आकारमान व संचालक मंडळातील सदस्यांची संख्या ज्यावेळी जास्त असते त्यावेळी निरनिराळ्या विषयांच्या किंवा कार्यांचा स्वायत्तपणे विचार करून निर्णय घेण्यासाठी या उपसमित्यांची नियुक्तीही केली जात असते. व्यवस्थापन समिती सदस्यांपैकी काही सदस्यांचीच ही उपसमिती तयार केली जात असते. या उपसमितीमध्ये किमान 3 सभासद हे असतात. संचालक मंडळाचा अध्यक्ष हा या उपसमितीचा अध्यक्ष असतो. अशा समितीत संबंधित विषयातील तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती करण्यात येते. व्यवस्थापन समितीकडून या उपसमितीला अधिकार सुद्धा देण्यात आलेले असतात. उपसमितीला कार्यकारी समितीच्या नियंत्रणाखाली कामकाज करावे लागत असते. उपसमित्यांनी घेतलेल्या निर्णयांना या कार्यकारी समितीची मान्यता असणे हे आवश्यक असते. उपसमितींच्या
सभेबाबतच्या तरतुदी संस्थेच्या उपविधीत सुद्धा नमूद केलेल्या असतात. साधारणपणे व्यवस्थापन समितीच्या सभेसारखीच कार्यपद्धती या उपसमितीतील सभांची असते. संचालक मंडळाच्या सभेत या उपसमितींच्या अहवालावर चर्चा केली जात असते. सामान्यपणे उत्पादन वाढ, उत्पादन विक्री, मालमत्ता खरेदी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती, कर्ज उभारणी, वित्तीय व्यवस्थापन, भागांचे हस्तांतर यासारख्या विषयांसाठी या उपसमित्या नेमल्या जात असतात. या उपसमित्यांच्या सभांचे इतिवृत्त स्वतंत्र पुस्तकात देखील नोंद केली जात असते. आता आपण या ज्या काही सहकारी संस्थेच्या सभेच्या ज्या काही कायदेशीर तरतुदी आहेत त्या कायदेशीर तरतुदी आपण पाहूया. याच्यातील पहिला आहे सभेची सूचना. आता इथं तुम्हाला सहकारी संस्थेतील जे काही सभा होतात त्या सभेची सूचना कोणत्या पद्धतीने दिली जाते ते आपण पाहू शकतो. आता या सूचनेमध्ये आपल्याला सांगितलं जातं की सर्व सभासदांना कळवण्यात येते की आपल्या बँकेची 25वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2019 रोजी दुपारी ठीक 3 वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सर्व सभासदांनी या सभेस उपस्थित राहावे ही विनंती. म्हणजे विनंतीपूर्व भाषेमध्ये आपल्याला या सभेची सूचना ही पाहायला मिळते. सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार सहकारी संस्थेच्या सभासदांची सभा बोलवण्याचा अधिकार हा या कार्यकारी समितीस दिलेला असतो. विशिष्ट परिस्थितीत या सभा बोलवण्याचा अधिकार सभासद किंवा सहकार निबंधकास प्राप्त होतो. विशिष्ट परिस्थितीत म्हणजे जर एखाद्या वेळी त्या सहकारी संस्थेने सभा बोलवलीच नाही तर अशा वेळेला सभासद किंवा सहकार निबंधकास सुद्धा ही सभा बोलवण्याचा अधिकार हा असतो. अध्यक्षांच्या वतीने सचिव या सभेची सूचना हे काढत असतो. सभासदांच्या सभेच्या सूचनेमध्ये सभेचे नाव, सभेचा दिनांक, वार, वेळ, ठिकाण इत्यादीचा स्पष्ट उल्लेख हा असलाच पाहिजे. सभेची सूचना संस्थेकडे नोंदवलेल्या सभासदांच्या अधिकृत पत्त्यावर किमान 14 दिवस अगोदर लेखी स्वरूपात पाठवली पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांनो आपल्याला इथं लक्षात येतं की ही जी सभासदांची जी सभा असते या सभेची नोटीस त्या सभासदांच्या पत्त्यावर किमान 14 दिवस अगोदर लेखी स्वरूपात म्हणजे पत्राद्वारे ही कळवली पाहिजे. दुसरं आहे सभेची कार्यक्रम पत्रिका. आता इथं आपल्याला या काही सभेची कार्यक्रम पत्रिका ही दिसत आहे. याच्यामध्ये वेगवेगळे विषय या सभेच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये दिलेले असतात. सभेची कार्यक्रम पत्रिका म्हणजे सभेमध्ये पार पाडायच्या विषयांची क्रमवार यादी होय. सभेच्या सूचनेसोबत या सभेची कार्यक्रम पत्रिका सुद्धा पाठवली पाहिजे. म्हणजे त्या सभासदांना जे सभेचे जे पत्र पाठवलं जातं त्या पत्रासोबतच या सभेची कार्यक्रम पत्रिका ही पाठवली पाहिजे. संस्थेच्या अध्यक्षांची चर्चा करून सचिव कार्यक्रम पत्रिका हे तयार करत असतो. कार्यक्रम पत्रिकेवरून सभेत कोणकोणत्या विषयावर चर्चा होणार आहे याची सभासद व संचालकांना कल्पनाही येत असते. अध्यक्षांच्या पूर्व परवानगीशिवाय या कार्यक्रम पत्रिकेत बदल करता येत नाही. तिसरं आहे सभेची गणसंख्या. सभेचे कामकाज सुरू करण्यासाठी व सभा वैध किंवा कायदेशीर ठरवण्यासाठी सभेला आवश्यक असणारी सभासदांची किमान उपस्थिती म्हणजे आपण त्याला गणसंख्या असे म्हणतो. गणसंख्या सुरुवातीपासून ते सभा संपेपर्यंत असावी लागते. किमान गणसंख्येचा उल्लेख हा या उपविधीमध्ये केलेला असतो. गणसंख्येअभावी सभा भरवल्यास त्या सभेमध्ये घेतलेले निर्णय त्या संस्थेवर व सभासदांवर बंधनकारक असत नाही. शिवाय ती सभा वैध देखील ठरत नाही. म्हणजे त्या सहकारी संस्थेने गणसंख्या अभावी जर ती सभा तसंच पुढे चालू ठेवली किंवा त्या सभेमध्ये जे काही निर्णय होतील तर ते निर्णय त्या सहकारी संस्थेवर व सभासदांच्या वर बंधनकारक असत नाहीत.
सभासदांच्या सर्वसाधारण सभांसाठी एकूण सभासदांच्या 1/5 किंवा 25 सभासद यापैकी जी संख्या कमी असेल ती गणसंख्या ग्राह्य धरली जात असते। तर व्यवस्थापन समितीच्या सभेसाठी एकूण सदस्य संख्येच्या 1/3 किंवा 5 यापैकी जी संख्या कमी असेल ती गणसंख्या ही असते। सभेचे कामकाज सुरू करण्यापूर्वी अध्यक्षांनी पुरेशी गणसंख्या आहे की नाही हे पाहणे देखील आवश्यक असते। सभेसाठी पुरेशी गणसंख्या नसल्यास ती सभा तहकूब सुद्धा केली जात असते।